को ले आई है, इनको नहीं नाम हिंदू समझा है। आज ये हमारे छात्रों को कुचल रही है। ये किसकी निशानी है? ये हिटलर की निशानी है। हिटलर ने भी यही किया था। लोग नहीं तो उनको ऐसे ही कुचल रहा था। सिर्फ 1 और 2% का उद्योग दिल्ली में जो हमारे छात्र लड़ रहे हैं, वांछित लड़ रहे हैं, उनको समर्थन दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे। या लाठीचार्जच्या विरोधामध्ये सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत। माझ्यासोबत आता बहुजन विकास आघाडीचे सभापती आहेत। सर, काय सांगाल, काय तुम्ही आज या ठिकाणी एकत्र आलेला आहात? आज जी विद्यमान केंद्र सरकारची आणि भाजप सरकारची झुंडशाही आहे आणि दडपशाही आहे, दिल्लीला आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे अन्याय अत्याचार करून मारहाण करण्यात आलेली आहे, त्याचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काय सांगाल, ही जी मारहाण झालेली आहे ते एकतर्फी काय दाखवायचं? या ठिकाणी या मोदी सरकारनं या ठिकाणी लोकशाहीचा आवाज दबण्याचं काम केलेलं आहे। त्यांना कुठल्याही प्रकारचं जन आंदोलन जे लोकशाही मार्गाने होत असेल त्याची व्यथा ऐकून घेऊन त्यांची मानसिकता राहिलेली नाहीये। त्यांना प्रत्येक आंदोलन हे दडपायचं आहे आणि एक प्रकारची अघोषित हुकुमशाही या देशात राबवायची आहे। या ठिकाणी हुकुमशाही राबवायची असं त्यांचं म्हणणं, तुम्ही काय सांगाल? आम्ही ज्या पद्धतीने पेपर फुटीनंतर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर जो अत्याचार झालेला आहे, या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी वसई तालुक्यातील असंख्य लोकांना दिल्लीला जाणं शक्य नव्हतं, म्हणून आज आम्ही इथे या मोर्चाचं आयोजन केलं होतं। आणि या मोर्चामध्ये सर्वच पक्षाचे लोक नाहीत तर सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि प्रचंड राग या सरकारच्या विरोधामध्ये आहे। जे या देशाचं भवितव्य आहे, जे विद्यार्थी आहेत, जे तरुण आहेत, त्यांनाच चिरडलं जातं आणि ज्या पद्धतीने चिरडलं जातं त्यांचा आता अंत झालेला आहे। आणि त्या पद्धतीने जे उफाळून जे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, या मोदी सरकारला खरोखरच या विद्यार्थ्यांच्या आणि या शिक्षणाच्या संदर्भात जो काही घोळ घातलेला आहे या संदर्भामध्ये माघार घ्यावीच लागेल आणि शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल। या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं मत जे आहे सर्व पक्षीयांनी व्यक्त केलेलं आहे। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार।